हालेलुया हालेलुया हालेलुया। यशाया 1:2-3 वचन। यशाया 1:2 की आकाशात अगे पृथ्वी कांदे, कारण परमेश्वर बोलत आहे, मी मुलांचे पालन पोषण केले, त्यास लहानाचे मोठे केले, तरी माझ्याशी विधूर झाली। वचन 3 बैल आपल्या धनास ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे कान ओळखतो, पण इस्रायल ओळखीत नाही, माझे लोक विचार करीत नाही। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन काय सांगते? परमेश्वर पिता काय म्हणतो पहा? देव पिता म्हणतो, अगे आकाश अगे पृथ्वी कान दे, मी बोलत आहे, मी माझ्या मुलांना, या इस्रायल लोकांना मी लहानाचे मोठे केले, मी त्यांचे पालन पोषण केले, पण तरी सुद्धा ते माझ्याशी फितुरी वागले। वचन सांगते, बैल आपले ठिकाण ओळखतो, गाढव आपले मालकाला ओळखतो, परंतु मात्र हे लोक मला ओळखत नाही। परमेश्वर पिता म्हणतो, पहा, मी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, मी तुमचे पालन आणि पोषण केले, पण तरी तुम्ही माझ्याशी फितुरी वागत आहात, माझ्या विरुद्धात तुम्ही उभे राहिलेले आहात, माझ्या विरुद्ध तुम्ही वागत आहात। वचन सांगते, बैल जो आहे हा बैल मात्र आपल्या धन्याला ओळखतो आणि गाढव आपल्या ठाण आपल्या मालकाला ओळखतो, पण तुम्ही मात्र मला ओळखत नाही, तुम्ही माझे स्मरण पण ठेवत नाही, तुम्ही तर माझ्या विरोधात मात्र गेलेले आहात। पहा, प्राणी पक्षी मात्र आपल्या धन्याला आपल्या मालकाला ओळखतात, पण आपण मानव, आपला मालक परमेश्वर, त्याला आज आपण ओळखत नाही। आपण आपल्या मालकापासून, धन्यापासून म्हणजे परमेश्वर पित्यापासून दूर होत चाललेले आहोत। पापात, वाईटात, अधर्मात, चुकीच्या गोष्टी, चुकीच्या संगतीमध्ये आज मनुष्य जीवन जगत आहे, पण आपल्या मालकाकडे याव्यास म्हणजे परमेश्वराकडे येण्यास आज मनुष्य तयार नाही। परमेश्वर पित्याचे नियम पाळण्यासाठी आज मनुष्य तयार मिळत नाही, देवाकडे वळत नाही। बैल मात्र आपल्या धनाला ओळखतो, जरी त्याला सकाळी सोडले तरी गवत चारा खाऊन पुन्हा तो आपल्या धन्याकडेच येणार। गाढवाला सोडा, गाढव पुन्हा आपले ठाण्याकडे, आपल्या मालकाकडेच येणार, पण परमेश्वराचे लोक परत परमेश्वराकडे वळत नाही, परमेश्वराकडे मात्र फिरत नाही। तर आता आपण बायबलद्वारे काही गोष्टी पाहू की परमेश्वराने माणसाला इतकं श्रेष्ठ बनवलेलं आहे, सर्व ज्ञान बुद्धी परमेश्वर पित्याने माणसाला दिलेली आहे। मनुष्याला देव पित्याने चतुर, बुद्धिमान आणि हुशार बनवलेले। देव पित्याने अनेक प्रकारचं शहाणपण माणसामध्ये ठेवलेले, तरी सुद्धा मनुष्य देवाला ओळखू शकत नाही, देवाचे नियम पाळू शकत नाही, किंवा माणसाला अनेक गोष्टी नीट ओळखता सुद्धा येत नाही। परंतु हे जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, जीव जंतू जे आहेत, या लोकांना म्हणजे या प्राण्या पक्ष्यांना, जीव जंतूंना बऱ्याच गोष्टी समजतात, ती परमेश्वराला सुद्धा ओळखतात, त्यांना मात्र नियमाचं स्मरण ठेवणं हे सुद्धा कळते, ती बरोबर आपले मार्गक्रमण करत असतात, ते परमेश्वराच्या आज्ञेमध्ये सुद्धा असतात, ते परमेश्वराची स्तुती पण करतात। पण ज्या माणसाला देवाने श्रेष्ठ स्थान दिलेले आहे, ज्या माणसाला देव पित्याने आपलं प्रतिरूप दिलेलं आहे, तोच मनुष्य आज लब्बाड ठरलेले आहे, परमेश्वराच्या विरुद्धात उभा राहिलेले। पण हे प्राणी पक्षी जीव जंतू परमेश्वराचे स्तवन करत आहेत, त्यांना नियम माहिती आहे, ती परमेश्वराला ओळखत आहे, ती देवाला पाहत आहे, पण मनुष्य का इतका आणला बनलेले, का तो देवाला ओळखू शकत नाही? ज्या माणसाला देवाने श्रेष्ठ बनवलं, सर्व गोष्टी माणसाला देवाने दिल्या, तोच मनुष्य आज पापाच्या मोहाच्या आरी जाऊन एक गर्विष्ठ आणि स्वार्थी बनलेले। देवाची आठवण सुद्धा आज मनुष्य ठेवत नाही। तर देवाने माणसाला किती ज्ञान दिलेले, किती बुद्धी दिलेली आहे हे आपण पाहू, आणि प्राण्या पक्षाला मात्र थोडंफार ज्ञान आहे, तरी ते देवाचे नियम पाळतात, पण माणसाला एवढं ज्ञान देऊन सुद्धा मनुष्य देवाचे नियम पाळत नाही। वचन काय सांगते बघा, योग 35:11, जो पृथ्वीवरील पशु आपल्याला अधिक शिकवतो, आकाशातल्या पक्षाहूनही तो आपल्याला अधिक
शिकवतो आणि आकाशातल्या पक्ष्यांपेक्षा तो आपल्याला जास्त ज्ञान देतो. प्राणी पक्षी यांच्यापेक्षा देवाने आपल्याला जास्त शिकवलेले आणि जास्त ज्ञान दिलेले, तरी आपणच मूर्ख आहोत. तरी मानवच मूर्ख बनलेले. एवढं ज्ञान देऊन, इतकी बुद्धी देऊन, इतकी शक्ती देऊन सुद्धा मनुष्य मूर्ख बनलाय आणि प्राणी पक्षी हुशार बनलेले. त्यांच्यामध्ये थोडंच ज्ञान ठेवले, पण माणसाला मात्र ज्ञानाने परिपूर्ण देवाने केले. आता आपण पाहूया प्राण्या पक्षामध्ये देवाने कसं ज्ञान ठेवले आणि ते आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा कसा उपयोग करत आहे, कशा प्रकारे त्याचा वापर करत आहे आणि ते देवाचे नियम पाळत आहे. पण माणसाला इतकं ज्ञान देऊन मनुष्य देवाचे नियम पाळत नाही. हालेलुया, हालेलुया. मला वचन काय सांगते पहा. प्रथम आपण पाहू की बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते. नीतिसूत्रे 6 ते 8 वचन सांगते, अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. पहा वचन काय सांगते, अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. ती मात्र उन्हाळ्यात आपलं अन्न जमा करते आणि साठवून सुद्धा ठेवते. ही मुंगी मात्र जी एकदम लहानसा कीटक आहे, एकदम लहानशी आहे, पण ती आपल्यापेक्षा 5 ते 11 पटीने ओझं उचलती. स्वतःपेक्षा 5 ते 11 पटीने ओझं उचलत असते. आपण बघा, आपलं 50-60 किलो वजन आहे, मग काही 200, 300, 400, 500 किलो वजन उचलणार आपण? नाही उचलू शकत. परंतु मुंगी मात्र आपल्यापेक्षा कितीतरी, म्हणजे स्वतःपेक्षा कितीतरी पटीने मात्र वजन उचलत असते. ती अन्न गोळा करते, अन्नाचा साठा करते. म्हणून वचन सांगते, अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पहा, ती कशी कष्ट करते, कशी मेहनत करते. ती अगोदरच अन्न साठवून ठेवते, धान्य साठवून ठेवते आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पिल्लांसाठी, अशासाठी की मात्र ज्या वेळेला संकट येईल त्या धावपळ करावी लागू नये. पावसाच्या वेळी मात्र पिल्लांना खावयास मिळावे म्हणून. म्हणून वचन सांगते, मुंगीकडून शिक. जर तू आळशी असेल, तू काम करत नाही, काम करायला तुला कंटाळा येते, तर वचन सांगते, जा मुंगीकडून शिक, ज्ञान घे थोडं मुंगीकडून. कारण देवाने ते मुंगीमध्ये ज्ञान ठेवलेलं आहे. आणि परमेश्वर पिता म्हणतो, या मुंगीकडून थोडस शिक, म्हणजे तू आळशी बनणार नाही. तू स्वतः मेहनत करशील आणि धान्याचा साठा करशील, आपल्या कुटुंबाला तू सांभाळशील. जा आणि मुंगीकडून शिकून घे. हालेलुया, हालेलुया. वचन तर सांगते नीतिसूत्र 30:25, मुंगी अशक्त कीटक आहे, तरी उन्हाळ्यात ते आपले अन्न साठवून ठेवतात. बायबल सांगते ते अशक्त कीटक असतात, तरी सुद्धा उन्हाळ्यात आपल्या स्वतःसाठी त्या अन्नाचा साठा करून ठेवतात. त्या मात्र अन्न गोळा जमा करून ठेवतात. आज परमेश्वर तेच म्हणतो की तुम्ही या मुंग्यांपासून शिका, म्हणजे तुम्ही आपल्या कुटुंबाची योग्य देखभाल करू शकणार. तुम्ही काहीतरी कष्ट, मेहनत करू शकणार, आळशी बसून खाणार नाही. काहीतरी कष्ट करणार, मेहनत करू शकणार तुम्ही जर मुंगीकडून शिकले तर. हालेलुया. पुढे वचन सांगते, माशांकडून ज्ञान शिकायला बायबल सांगते योग या पुस्तकामध्ये 12 अध्यायामध्ये 7 ते 9 वचन, तू पशुस विचार, ते तुला शिकवितील. आकाशातील पक्षास विचार, ते तुला समजून देतील. अथवा पृथ्वीशी बोल, ती तुला शिकवेल. समुद्रातील मत्स्य तुला सांगतील. बायबल सांगते, तू प्राण्यांना विचार, प्राणी पण तुला शिकवतील. आकाशातल्या पक्ष्यांना विचार, पक्षी पण तुम्हाला समजावून सांगतील. प्राणी आणि पक्षी सुद्धा की परमेश्वराने दुनिया कशी निर्माण केलेली आहे, त्याने सर्व कसं घडवलेले आहे, हे प्राणी पक्षी पण तुला समजून देतील. समुद्रातले मासे, त्या माशांना विचार तू, ते मासे पण तुला सांगतील ज्ञान. देवाने बनवलेली दुनिया, देवाने बनवलेली निर्मिती, या बाबतीत समुद्रातले मासे पण तुला सांगतील. ते परमेश्वराचा महिमा वर्णितील. समुद्रातले मासे सुद्धा, मासे पण आपल्याला देवाची शिकवण देतील. मासे पण आपल्याला हे सांगतील की परमेश्वराने सर्व बनवलेले आहे आणि तो सर्वात श्रेष्ठ परमेश्वर आहे. जे मासे आपण पकडतो, खातो, पण बायबल सांगते माशाकडून पण ज्ञान शिकून घे. हालेलुया. मासे पण तुला शिकवायला तयार आहेत. योना 1:17, योना 2:मध्ये
तेव्हा मात्र योना तार्शिश जाण्यासाठी जहाजात बसला, पण परमेश्वर पित्याने वादळ वारे सोडला. वादळ सोडून समुद्रामध्ये ते जहाज ते बुडण्याच्या बेतात आले, ज्या जहाजात योना बसला होता. तेव्हा मात्र त्या खलाशाने चिठ्ठ्या टाकल्या. योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि योनाला पकडलं, समुद्रात टाकलं. परमेश्वर पित्याने माशाला आज्ञा केली. माशाने गिरून योनाला पोटात ठेवलं 3 दिवस 3 रात्र, परंतु माशाने योनाला खाऊन टाकलं नाही. योना 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटात होता. माशाने देवपित्याची आज्ञा पाळली की देवपित्याने त्याला आज्ञा दिली होती की योनाला गिरून पोटात ठेव, आणि योनाला गिरून पोटात ठेवली. पण योना पोटात माशाच्या मेला नाही किंवा माशाने त्याला चावून पण खाल्लं नाही. बघा तुम्ही, आपण मासली साफ करतो की नाही? मासली साफ करताना मासलीच्या पोटातून दुसरी छोटी मासली पण निघते ना, समोर बोंबील मासली बघा, ती साफ करायला लागल्यानंतर त्यांच्या पोटातून दुसरी कर्दी मासली किंवा मात्र कोणबी मासली किंवा छोटी मासली त्यांच्या पोटातून निघते. तेव्हा ती जिवंत असते की मेलेली असते ना? जिवंत नसते. परंतु योना मात्र माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र जिवंत राहिला. आपण मासली खातो तेव्हा मात्र ती आपल्या पोटामध्ये मात्र कुजून जाते, ती तशीच्या तशीच राहत नाही. परंतु माशाच्या पोटात योना मात्र जिवंत राहिला. माशाला आज्ञा केली होती, माशाने आज्ञा पाळली. देवाने माणसाला सांगितलं की हा जिवंत मासा आहे ना, तुझ्या पोटात ठेवू शकतो का? बघा, मनुष्य ठेवू शकणार नाही, ठेवू शकणार. पण माशाने मात्र योनाला जिवंत आपल्या पोटात ठेवलं. हालेलुया. माशाने देवपित्याची आज्ञा पाळली आणि योनाला खाऊन चावून टाकलं नाही, जिवंत ठेवलं आपल्या पोटामध्ये. आणि देवपित्याने माशाला आज्ञा केली आणि माशाने योनाला कोरड्या उघडून ओकून पण टाकलं. म्हणजे इकडे मासे बघा देवपित्याच्या आज्ञा पाळत आहे, देवपित्याच्या नियमाप्रमाणे चालत आहेत. मोठमोठे मासे माणसाला सुद्धा खातात, पण त्याने योनाला खाल्लं नाही, पोटात ठेवलं सुरक्षित. परंतु मनुष्य तसा नाही. म्हणून देवपिता म्हणतो माशाला विचार, ते तुला ज्ञान सांगतील, ते तुला परमेश्वराच्या बाबतीत शिकवतील. कारण तुला देवाचं शिक्षण घेण्याची गरज आहे. तुला ज्ञान दिलं, बुद्धी दिली, पण तू ज्ञानाचा बुद्धीचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी करत आहे. मग आता तुला कुठून शिकायचंय? या प्राण्यापासून, या पक्षापासून, ज्याच्यात मी ज्ञान ठेवलंय. प्रभू म्हणतो हालेलुया. मासलीपासून तू शिकून घे. वचन काय सांगते बघा, हालेलुया. मत्ती 17:24-27 वचना, ज्या मंदिराचा कर वसुली करणारे ज्या पेट्राकडे आले आणि म्हणू लागले की तुमचा गुरुजी मंदिराचा कर का भरत नाही, तेव्हा पेट्र येऊन प्रभूला विचारलं. इथे प्रभूनेच म्हटलं की मात्र कर कोणापासून वसुली केला जातो? परक्यापासून की मुलापासून? पेत्राने म्हटलं परक्यापासून. प्रभूने म्हटलं मग मुलं मोकळी काय तरी सुद्धा आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून जा आणि पाण्यात समुद्रात एक गळ टाकल्याने पहिला एक मासा वर आहे, त्याचं तोंड उघड. त्याच्या तोंडामध्ये 2 रुपयाचे नाणे असणार, ते तू घे आणि 1 रुपया तुझ्या बदल आणि 1 रुपया माझ्या बदल असं कर भरून टाक. मग पेट्र गेला असेल, पेट्राला तेच आढळले आणि कर पण भरून टाकला, 2 रुपयाचा कर. त्यावेळी 1 रुपया म्हणजे फार मोठं होतं. आता परमेश्वर प्रभू येशूने म्हटलं जा गळ टाक, पहिल्याने मासा वर आहे. मग इथे मासा कसा आला आणि माशाच्या तोंडात 2 रुपयाचे नाणे? मासली पकडणारे बांधव इकडे आहेत की नाही? तुम्ही मासली पकडता कधी सापडले की मासलीच्या तोंडात किंवा पोटात पैसे नाही सापडले ना? परंतु इकडे मासलीच्या तोंडात पैसे सापडले, 2 रुपयाचे नाणे. प्रभूने मासलीला आज्ञा केली जा आणि 2 रुपये घेऊन ये. आणि मासली बरोबर गेली, 2 रुपयाचं नाणं आपल्या तोंडात ठेवलं, पोटात पण नेलं नाही, तोंडात ठेवलं. आणि 2 रुपयाचं नाणं घेऊन तो मासा मात्र आला. पेत्राने गळ टाकता त्याला तो स्वतः अटकला, मासा मारायला तयार झाला. आणि मग त्या तोंडातलं ते नाणं मात्र या पेत्राला सापडलं. प्रभू येशूने आज्ञा केली अशा माशाला जा 2 रुपयाचं नाणं घेऊन आला तो. म्हणजे इकडे मासे देवाच्या आज्ञा पाळतात. लूक 5 अध्याय आणि योहान 21 अध्याय. प्रभूने मात्र शिष्याला म्हटल्याप्रमाणे की मात्र उजव्या साईडला जाळे टाका, खोल पाण्यामध्ये हाकात म्हणजे मासली सापडेल. आणि ताबडतोब दोन्ही वेळेला मासली सापडली. लूक 5 आणि योहान 21 अध्याय. मात्र त्यावेळी संपूर्ण रात्र त्यांनी कष्ट केले होते, मात्र मासली पकडू शकले नव्हते, काही धरले नव्हते. आता संपूर्ण रात्र समुद्रात
सुद्धा तयार झाले. आले या मासलीने प्रभूची आज्ञा पाळली आणि ताबडतोब वेगाने ते धावून आले आणि शिष्यांच्या जाळ्यामध्ये ते सापडले. हालेलुया. वचन सांगते, जा मासलीला विचार, मासली पण तुला ज्ञान देईल, मासली पण तुला शिकवील परमेश्वराच्या गोष्टी संबंधाने, परमेश्वराच्या ज्ञाना संबंधाने तू किती महान आहे हे मासली सुद्धा तुला शिकवेल. हालेलुया. हालेलुया. असं ज्ञान प्रभूने या मासलीमध्ये सुद्धा मात्र भरलेले. प्रभूने त्यांना ज्ञान आणि बुद्धी दिलेली आहे. नीतिसूत्रे 23 अध्याय 27 वचनात पाहतो. वचन सांगते, टोलाला कोणी राजा नाही. वचन सांगते, टोलास कोणी राजा नाही तरी त्या टोल्या करून एकदम उडतात. वचन सांगते, टोल जे त्याला कोणी राजा नाही तरी सुद्धा एकदम टोल्या करून ती उडतात. आपल्याला लाईन मध्ये यायला सांगितलं आशीर्वाद घ्यायला, तर आपली लाईन कशी असते, आपली रांग कशी असते, मात्र स्थिर नसणार. एकदम रांगेमध्ये आपण येणार नाही. कोणीकडून शिरणार, कोण तिकडून शिरणार, व्यवस्थित बसणार नाही, व्यवस्थित रांगेत येणार नाही, कोणी ना कोणी अगदी मधूनच शिरेल. म्हणजे ज्या माणसाला देवाने ज्ञान बुद्धी दिले तो त्याचा योग्य वापर करत नाही. पण हे टोल बघा, बरोबर टोल्या करून उडणार रांगेने, हे चुकत नाही. पण माणसाला शिकवण्याची आता गरज आहे. मनुष्य बरोबर रांगेने चालत नाही, व्यवस्थित रीतीने तो चालत नाही. परमेश्वराचे नियम मात्र मनुष्य पाळत नाही, पण हे जीव जंतू मात्र पाळतात. पुढे वचन सांगते, नीतिसूत्रे 30 अध्याय 26, सशे मात्र अशक्त मात्र, वचन काय सांगते पहा, सशे सशक्त प्राणी नाहीत म्हणजे अशक्त आहे, तरी ते खडकात आपली बिले करीतात. ससा सशक्त नाही, मजबूत नाही, अशक्त आहे, परंतु दगडामध्ये खडकामध्ये दगड फोडून ती बिलं करतात. त्यांच्याकडे कोणतं हत्यार मिळत नाही की त्यांना हत्यार दिलेले आहे आणि हत्यार वापरून ते दगड फोडून बिल करतात. आपले दगड फोडायचे असेल तर आपल्याला हत्याराची गरज लागते. हाताने तोडणार होतं दगड नाही तोडणार. पण ससा एक अशक्त प्राणी आहे, सशक्त नाही, अशक्त आहे, तरी दगड तोडून दगडामध्ये तो आपलं बिल बनवतो. किती मजबूत बघा. कमजोर असून सुद्धा बुद्धी किती तेज आहे. पण माणसाला हत्यार लागतात. मनुष्य हत्याराने हे सर्व करू शकतो, आपल्या हाताने करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. पुढे वचन सांगते, नीतिसूत्र 30 अध्याय 28, पाल हाताने धरिता येते तरी ती राजमहालामध्ये आढळते. पाल हाताने पकडते ते तरी राजमहालात आढळते. राजमहालात माणसाला इतरांना जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते. माणसाला परवानगी घ्यावी लागते, पण पालीला घ्यावी लागते का बघा, नाही घ्यावी लागत. तुम्ही इकडे वेगळं वगैरे मात्र कुठे पण ती पाल फिरताना तुम्हाला दिसेल, पाल किटाणू. पण तुम्हाला चढायचं असेल तर परवानगी घ्यावी लागेल की नाही, माणसाला परवानगी घ्यावी लागते. पण पाले वगैरे बिनधास्त फिरू शकतात. म्हणून वचन सांगते, शिकायचंय तर या प्राण्यापासून, पक्षापासून, या जीव जंतूपासून काहीतरी शिका. देवाने त्यांच्यात ज्ञान भरले. का दिवसात तू त्यांच्यापासून शिका, तर एवढं ज्ञान मी तुम्हाला देऊन सुद्धा तुमच्या डोक्यात काही शिरत नाही. आता ज्यांच्याकडे मी थोडं थोडं ज्ञान ठेवले ना, त्यांच्याकडून तरी शिका आणि मात्र हुशार बना आणि मला ओळखा. हालेलुया. हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा, योग 36 अध्याय 33 वचनात, गुरढोरे सुद्धा तो येते हे कळवितात. त्यांना दिसते गुरुढोर जे असतात, या गुरुढोरांना गाई बैल ही वासरे वगैरे गुरुढोर जे आहेत यांना सुद्धा परमेश्वर दिसतो. देव मात्र त्यांना दिसतो, परमेश्वर मात्र गुरुढोरांना पण दिसतो. आणि मात्र ही गुरुढोर जी आहेत यांना परमेश्वर दिसतो आणि येण्याचे ती कळवतात की परमेश्वर आलेले आहे, तो येत आहे असे गुरुढोर कळवतात. पण माणसाला दिसतो का देव आलेले असं? माणसाला दिसत नाही, पण गुरुढोरांना मात्र दिसतो. 1 शमूएल 6 अध्यायामध्ये बायबल सांगते, परमेश्वर पित्याचा कोश ज्यावेळी पलिष्टी लोकांनी हा इस्रायल देशातून मात्र पळून चोरी करून आणला होता आणि त्यांच्या दागोन मूर्तीच्या पुढे ठेवला होता. पण दागोन मूर्तीच मात्र परमेश्वर पित्याच्या कोशापुढे पालथी पडली. नंतर तिचे तुकडे पण झाले, हातपाय तुटले. आणि मात्र त्यानंतर परमेश्वराचा क्रोध त्या लोकांवर इतका भडकला की मात्र त्यांच्यावर ग्रंथी उठल्या, फोड आले, गाठी आल्या, ग्रंथीचा रोग त्यांच्यावर तयार झाला. आणि पुढे मात्र त्या
लागले आणि पुढे देवाने उंदीर पाठवून त्या उंदराद्वारे शेतीची पण त्यांच्या नासाडी झाली. कारण त्यांनी परमेश्वराचा अपमान केला होता. ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचा त्याने अपमान केला होता. तेव्हा पलिष्ठी लोकांनी आपले सर्व सरदार जमवले आणि काही मात्र ज्योतिष वगैरे जे लोक होते मांत्रिक त्यांना बोलवले आणि ते धर्म पुढारी जे होते त्यांना बोलून म्हटलं की आपण याचं काय करावं आता. तर त्यांनी म्हटलं की परमेश्वराचा कोश इस्रायल देशामध्ये आता पाठवा, पोचता करा आणि जर हा कोश परमेश्वराचा कोश पाठवताना मात्र हा कोश जर बेससेनेकडे म्हणजे इस्रायल लोकांच्या प्रांताकडे वळाला तर समजावं की आपल्यावर अरिष्ट हा स्वर्ग पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर त्याच्यापासून आलेला आहे. म्हणून त्यांनी गाडी तयार केली आणि त्या गाडीला 2 गायी झुपल्या आणि त्या गायीची वासरे घरात कोंडून ठेवली आणि मात्र त्या गायी झुपल्या. त्या गायीने हकलणारा किंवा ती गाडी हकलणारा कोणी मनुष्य त्या गाडीत बसला नव्हता. त्या गाडीमध्ये कोश ठेवला होता आणि ग्रंथीच्या सोन्याच्या 5 प्रतिमा ठेवल्या होत्या 5 आणि मात्र त्या गायी निघाल्या आणि बरोबर त्या गायी जाताना 12 वचन उजवी डावीकडे सुद्धा वळाल्या नाही. काय सांगते बायबल? जाताना ते उजवी डावीकडे सुद्धा वळाल्या नाही. त्याने पूर्ण परमेश्वराचे नियम पाळून बरोबर बेससेनेच्या रस्त्याकडे त्या वळाल्या, बरोबर इस्रायलच्या प्रांताकडे त्या वळाल्या आणि त्याने परमेश्वर पित्याचा कोश इस्रायल प्रांतामध्ये पोहोचता केला. गायीने हकलणारा कोणी नाही पण गायीने बरोबर देवाचा कोश इस्रायल प्रांतात पोहोचवला. कारण त्या गायीने परमेश्वराला ओळखलं होतं. आम्ही जो काही जे घेऊन चालल्या ते साधारण नाही, तो परमेश्वराचा कोश आहे ज्याच्यात परमेश्वर पित्याच्या आज्ञा आहेत आणि मात्र या गायीने बरोबर बेतसेमेचा रस्ता पकडला आणि ते बरोबर इस्रायल प्रांतामध्ये आले. गायीने देवाला ओळखलं पण हे लोकांनी ओळखलं नाही आणि जे इस्रायल प्रांतात आले तेव्हा त्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले की बरोबर देवाचाच कोश आहे की नाही. तेव्हा देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला आणि बायबल सांगते त्या परमेश्वर पित्याचा कोश भडकल्यामुळे 50,070 पुरुष देवाने जीवे मारिले. गायीने परमेश्वराला ओळखलं, गायी बरोबर देवाचा कोश घेऊन आले पण माणसाने निरीक्षण केले की देवाचाच कोश आहे का, ओळखू शकले नाही देवाला. म्हणून 50,070 लोक तिकडे मेले. इस्रायल लोक देवाच्या कोशाची परीक्षा पाहिली. हालेलुया हालेलुया. म्हणून बायबल सांगते गुरं ढोरं सुद्धा ओळखतात की तो एक आहे म्हणून. परमेश्वर पित्याला गुरं ढोरं ओळखतात पण मनुष्यच आज ओळखत नाही. प्राणी पक्षी जीव जंतू सर्व. म्हणून आपण पाहिलं की बैल आपल्या धनाला ओळखतो, गाढव आपलं ठाणं ओळखतो, आपल्या मालकाला ओळखतो पण माझेच लोक मला ओळखत नाही. माझेच लोक माझ्याकडे वळत नाही, माझं स्मरण ठेवत नाही. म्हणून देव पिता म्हणतो हे पितुरी बनलेले आहेत ज्याला मी लहानाचं मोठं केलं, ज्यांचं मी पालन पोषण केलं तेच आज मला विसरले आहेत. हालेलुया. पुढे वचन सांगते गणना 22:21-30. बलाम परमेश्वर पित्याची आज्ञा मोडून बालक राजाकडे जाव्यास निघाला तेव्हा तो आपल्या गाढवीवर बसला. परंतु परमेश्वर पित्याचा दूत बलामाला मारण्यासाठी उपसलेली तलवार घेऊन मध्ये रस्त्यात उभा राहिला. गाढवीने परमेश्वर पित्याच्या दूताला पाहिलं तेव्हा ती मात्र शेतात शिरली. शेतामध्ये शिरली अशासाठी की मात्र तिने बलामाला वाचवावे पण बलामाला राग आला आणि बलामाने गाढवीला मारिले. पुढे मात्र बलाम या गाडीवर बसून परत निघाला तेव्हा परत परमेश्वराच्या दूत समोर उपसलेली तलवार घेऊन उभा राहिला. गाढवीने पाहिलं म्हणून गाढवी मात्र भिंतीशी लटकली आणि मात्र त्यामुळे बलामाचा पाय मात्र चेंगरून निघाला. बलामाला राग आला, बलामाने गाढवीला झोपटले. परत बलाम गाडीवर बसून निघाला असताना परत परमेश्वराचा दूत मात्र गाढवी पुढे उभा राहिला बलामापुढे बलामाला मारायला. तेव्हा ती गाढवी खालीच बसली बलामासकट. बलामाला राग आला आणि बलामाने गाढवीला भरपूर मारहाण केली. तेव्हा परमेश्वर पित्याने गाढवीला वाचा दिली. गाढवी बोलायला लागली की जिच्यावर तू आजपर्यंत प्रवास करत आहे तीच ना मी तुझी गाढवी, मी कधी अशी तुझ्याशी वागली का? तर म्हटलं नाही. इतक्या परमेश्वर पित्याने या बला
बलामाचे डोळे उघडले तेव्हा बलामाला देवदूत उभा आहे हे मात्र त्याला दिसलं. तेव्हा देवदूतापुढे त्याने लोटांगण घातलं. देवदूताने म्हटलं, आज ही गाढवी नसती ना तर मीच तुला मारून टाकलं असतं, कापून टाकलं असतं आणि गाढवीला सुरक्षित ठेवलं असतं. बघा, या गाढवीला परमेश्वरचा दूत दिसत आहे पण बलामाला दिसला नाही. देवाचा सेवक असून त्याला दिसला नाही कारण त्याने नियम मोडलेला होता. पण गाढवीला दिसत आहे आणि आपल्या घराला वाचवण्यासाठी ती प्रयत्न करते. गाढवी स्वतः मार खाते पण आपल्याला धनाला वाचवण्याचा प्रयत्न करते. आपल्या मालकाबाबतीत इमानदार आहे, आपल्या धनाबाबतीत प्रामाणिक आहे. पण आपण आहोत का देवाबाबतीत प्रामाणिक? काय पीडा, अन्याय, छळ, अपमान, निंदा सहन करून देवाबाबतीत प्रामाणिक राहायला आपण तयार आहोत का? इमानदार राहायला तयार आहोत का आपण? जशी गाढवी राहिली. हालेलुया, हालेलुया. गाढवी देवदूताला पाहू शकत होती म्हणून वचन काय सांगते बघा. पेत्राचे दुसरे पत्र 2:15-16. जेव्हा बलामाने परमेश्वर पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन केले तेव्हा प्रभूने गाढवीला वाचा दिली आणि त्याच्या वेडेपणाला आला घातला. बलाम चुकत होता आणि या बलामाच्या वेडेपणाला गाढवीने आला घातला. गाढवीला देवाने वाचा देऊन तिथे गाढवी हुशार ठरली आणि बलाम मूर्ख ठरला गेला. पुढे वचन सांगते मत्ते 21:1-10. प्रभूला जेव्हा यरुशलेमीमध्ये प्रवेश करायचा होता तेव्हा प्रभू गाढवीच्या शिंगरूवर, गाढवीच्या पिल्लावर, गाढवावर बसून प्रभू निघाले. बघा, प्रभूने घोडा मागितला नाही, रथ मागितला नाही, प्रभू मात्र गाढवावर बसून निघाले. ज्या गाढवा लोक गाढव सांगतात म्हणजे अक्कलने बुद्धीने असं सांगतात, पण प्रभू तर गाढवावर बसून निघाले. आणि जेव्हा प्रभू गाढवावर बसून निघाले लोकांनी काय केलं, अगदी झाडाच्या ढाल्या तोडून मात्र त्या प्रभूच्या पायाशी म्हणजे गाढवाच्या पायाशी टाकल्या. पुढे आपली वस्त्र पण टाकली आणि गाढव कदाचित पोट भरून त्याला खायला मिळालं नसेल पण आता त्याच्या पायाजवळच झाडांच्या ढाल्या होत्या. खालो असेल आणि कुठून चालला, मस्त वस्त्रावरून चालला. गाढवाचं स्वागत झालं, प्रभू गाढवावर बसलेले आहे पण गाढव मात्र व्यवस्थित चाललं. प्रभूने हे दाखवलं, बघ मी आज गाढवावर बसलेले आहे तर गाढवाचं स्वागत आहे. तुम्ही सुद्धा मला तुमच्या जीवनात घेतील तर तुमचं असं स्वागत होईल, तुम्हाला असा सन्मान मिळेल. हे प्राणी जे आहेत ना हे मला मान देतात पण तुम्ही मला देत नाही. गाढवावर प्रभू बसले, गाढवाचं स्वागत झालं, गाढवाला पोट भरून खायला मिळालं. म्हणून प्रभू हे शिकवतो, या प्राण्यापासून या पक्षापासून थोडस शिकून घ्या, तुम्हाला कळेल की परमेश्वर किती महान आहे ते. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा, लूक 16:19-31 वचनापर्यंत. श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजर. श्रीमंत मनुष्य खाली कुशाली करायचा, थाटामाटाने जीवन जगायचा, तलम जमली वस्त्र पांघरायचा आणि मात्र या श्रीमंत माणसाच्या दरवाजाजवळ फोडाने भरलेला लाजर नावाचा एक मनुष्य टाकण्यात आला होता, अशासाठी की श्रीमंत माणसाच्या मेजावरून जे काही पडते ते या दरिद्री लाजरने खावावे. परंतु श्रीमंत माणसाला कधीच या दरिद्री लाजरची दया आली नाही, कधी त्याने स्वतःहून त्याला खायला दिलं नाही. परंतु वचन सांगते कुत्री येऊन या दरिद्री लाजरचे फोड चाटायचे. कुत्री येऊन दरिद्री लाजरचे फोड चाटायचे परंतु श्रीमंत माणसाला दया आली नाही. या मात्र जेव्हा कुत्री त्याचे फोड चाटायचे तेव्हा मात्र ज्या होणाऱ्या वेदने दरिद्री लाजरला त्या फोडामुळे त्या वेदनेपासून त्याला सुटका मिळायची. कारण मात्र जखमेवर माशा, मच्छर, किटाणू हे बसतात, त्यामुळे त्याच्याने जास्त त्रास होतो. पण कुत्री येऊन त्याचे पोट चाटायचे, कुत्र्याने पोट चाटल्याने जखम लवकर पण बरी होते, जखम लवकर बरी होते, वेदना पण मात्र कमी होतात. कुत्र्याला दया आली त्या दरिद्री लाजरची पण या माणसाला माणसाची दया आली नाही. हालेलुया, हालेलुया. आणि कुत्र्याने त्याचे पोट चाटले पण माणसाने त्याला खायला दिलं नाही. सरतेशेवटी दोघे पण मेले. श्रीमंत माणसाची उत्तरक्रिया, दरिद्री लाजर मेल्या. देवदूत घेऊन त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवत आहे आणि श्रीमंत मनुष्य गेला अधोलोकात. संधी होती त्याला स्वर्गात जाण्याची. जर त्याने दरिद्री लाजरला मदत केली असती तर डायरेक्ट स्वर्गात गेला असता, पण त्याने केली नाही. पण कुत्र्याने मात्र मदत नक्की केली. कुत्र्याने त्याचे पोट चाटले. विचार करा, बायबल सांगते शिकाय प्राण्यांपासून. कुत्र्यांना
परमेश्वर पिता काय म्हणतो, वनातले पशु, कोल्हे, शार्दूल माझे स्तवन करतील, माझी स्तुती करतील. पण आज मनुष्य देवाचे स्तवन करत नाही, मनुष्य देवाची स्तुती करत नाही. वनातले पशु, कोल्हे, शार्दूल, बघा शार्दूल जी आहे, जिला अक्कलच तिच्या वाटेला आली नाही, पण तरी ती देवाची स्तुती करते. काय सांगते बघा, वचन सांगते योग 39 अध्याय 13 ते 18. शार्दूल जी आहे ती आपली पंख फडफडविते आणि वचन सांगते आपली अंडी, आपली पिल्लं मात्र ती जमिनीच्या हवाली करते. मग मात्र पशुने खावं, काही करून तुडविली जावं याचं तिला भान नसते. ती आपल्या पिल्लांशी निर्दयपणाने वागते, ती जशी काही तिची मिळतच नाही. वचन सांगते परमेश्वराने तिच्या वाटेला अक्कल दिलीच नाही, तिच्या वाटेला अक्कल आलीच नाही. ती घोड्याने सुद्धा हसते, इतकी ती मूर्ख असते शार्दूल. पण तरी वचन सांगते ती परमेश्वराचं स्तवन करते, ती प्रभूची स्तुती करते. मूर्ख असून देवाला धन्यवाद देते आणि आपण हुशार असून आपला फायदा मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. मूर्ख असून ती प्रभूला धन्यवाद देते, प्रभूचे स्तवन करते. पण आज आपल्यामध्ये इतकं ज्ञान आहे, मग का आपण इतके मागे पडलेले आहोत? का आपण परमेश्वराचे स्तवन करत नाही? का आपण परमेश्वराची स्तुती मात्र करत नाही? पुढे योग 39 अध्यायामध्ये 27 ते 30 वचनात गरुड पक्षी आणि त्याची पिल्लं अगदी दुरून भक्ष ओळखतात. दुरून त्यांना भक्षाचा, रक्ताचा वास येतो. अगदी भरपूर लांब असलेले सुद्धा गरुड पक्षीला, त्याच्या पिल्लांना मात्र समजते की भक्ष अमुक ठिकाणी आहे. कितीतरी किलोमीटर लांब असलेले सुद्धा गरुड ओळखू शकत आहे. पण माणसाला लांबवर पाहायला मात्र दुर्बीण लागेल, चष्मा लागतो ना. जवळचं सुद्धा पाहायला नीट दिसत नाही, चष्मे लागलेले आहेत अगदी लहान लहान वयामध्ये सुद्धा. पण गरुडाचे डोळे किती तेज आहेत बघा, नेत्र किती तेज. त्या गरुड पक्षाच्या नेत्रामध्ये किती तेज आहे पहा, की एकदम दूरचं, एकदम लांबचं सुद्धा त्यांना दिसते, त्यांना समजते या गरुड पक्षीला. पण माणसाला लांबचं पाहायला दुर्बीण लागते, चष्मा लागतो आणि त्याच्याने मनुष्य पाहतो ना. इतके डोळे आपले मंद झालेले आहेत, इतकं मात्र आपल्या डोळ्यावर इतकं पडदा पडलेले की आपल्याला स्पष्ट पण दिसत नाही. हालेलुया. परमेश्वराने त्यांच्यामध्ये काहीतरी कला ठेवली, ते देवाची आज्ञा पाळतात, नियम पाळतात, म्हणून त्यांचे अवयव सुद्धा इतके मजबूत आहे, जे इतक्या सुंदर रीतीने क्रिया करतात, कार्य सुद्धा करतात. पण मानवाचे अवयव कमजोर झालेले आहेत, मनुष्य मात्र कमजोर झालेले आहे. जो देवाचे नियम पाळतो परमेश्वर त्याला अनुग्रह आणि आशीर्वाद देतो. म्हणून वचन काय सांगते पहा, यशामध्ये 40 अध्यायामध्ये 31 वचनात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे ज्ञानी शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. गरुड पक्षी वरून झरारी मारतो. गरुड असा पक्षी आहे, तो म्हातारा झाल्यानंतर तो खडकात राहतो आणि मग त्याची पंख गळतात आणि मग पुन्हा त्याला नवीन पंख येतात आणि नवीन पंख आल्यानंतर जणू काही तो तरुण परत बनला जातो. तरुण बनून पुन्हा झरारी मारतो. बायबल सांगते की जे देवाची आशा धरून राहतात, देवावर भरोसा ठेवतात, ते या गरुडाप्रमाणे बनतील. आपण म्हातारा झाल्यानंतर परत तरुण होतो का? नाही ना. म्हातारा झालेला मनुष्य परत तरुण बने, ती ताकद, ती शक्ती, ती बल येऊ शकते का? नाही, पण गरुडामध्ये असते. आणि जर वचन आपण आज्ञा पाळल्या तर आपल्याला ती बल मिळेल, आपल्याला ती शक्ती मिळेल. आपण आज्ञा पाळत नाही म्हणून ती बल नाही, ती शक्ती आपल्यामध्ये मिळत नाही. आज्ञा पाळेल त्याला त्या गरुडाप्रमाणे बल मिळेल आणि तो वरून झरारी मारेल, म्हातारा होऊन परत तो तरुण बनेल. हालेलुया. जे देवाचे नियम पाळतील, जे देवाच्या आज्ञा पाळतील ते. पुढे वचन काय सांगते पहा, घोडा. योग 39 अध्याय 19 ते 25 वचनापर्यंत. घोडा पहा, वचन सांगते हा लढाईसाठी वापरण्यात येणारा हा घोडा. तो इतका ताकदवान असतो, इतका हुशार असतो की वचन सांगते की तो कशाला घाबरत नाही. तो मैदानात सुद्धा टापा मारितो, तो अभिमान मिरवितो आणि मात्र तो लढाईसाठी नेहमी तयार असतो. तो भिंतीस असतो, तो घाबरत नाही, तो तलवारीपासून मागे हटत नाही. लढाईसाठी घोडा मात्र वापरला जातो कारण तो इतका मजबूत असतो, तो शक्यता घाबरत नाही, तो सज्ज तयार केलेला असतो.
आणि म्हणून लढाईमध्ये या घोड्यांचा उपयोग केला जातो आणि मग घोड्यांवर स्वार होऊन किंवा घोडे रथाला लावून त्याद्वारे मनुष्य लढाईची सुरुवात करतो. कारण घोडा हा असा एक प्राणी आहे, मजबूत प्राणी, वेगाने धावणारा घोडा आहे आणि तो घाबरत नाही, तो भीत नाही, तो तयार केलेला असतो. आणि परमेश्वरामध्ये जीवन जगणारा मनुष्य जो देवाचे नियम पाळतो तो पण कशाला घाबरणार नाही, तो मजबूत राहणार, तो धडधाकट राहणार. अनेक वेळा मनुष्य घाबरतो, गोंधळून जातो, कसं होणार, काय होणार, कारण देवावरचा माणसाचा विश्वास कमजोर आहे म्हणून मनुष्य गोंधळून जातो. परंतु ज्या माणसाचा विश्वास देवावर मजबूत आणि दृढ असतो तो मात्र मजबूत रीतीने उभा राहतो आणि परमेश्वर त्याच्याद्वारे कार्य करून घेतो. हालेलुया, हालेलुया. पुढे काय संधी वचन संधी लूक 13:34 कोंबडी आपल्या पिल्लांना एकवट करते. कोंबडीची पिल्लं किती असतात? 10, 12, 15 ना 20 जास्त पिल्लं असतात तिची. आपली पिल्लं कितीही असोत, सर्व पिल्लांना ती आपल्या पंखाखाली घेते आणि आपल्या पिल्लांना ती ऊब देते. जेव्हा ती पंखाखाली घेते तेव्हा त्या पिल्लांना ऊब मिळते, ताकद मिळते आणि पिल्लं लवकर चालायला लागतात. ज्या कोंबडीची ऊब पिल्लांना मिळते ती पिल्लं लवकर मजबूत होतात आणि चालायला लागतात. एक आई आपल्या एवढ्या साऱ्या मुलांना ताबडतोब एकत्र वेगळी देऊ शकते का? एक मनुष्य नाही. 10, 12, 15, 20 मुलांना, पण एक कोंबडी घेऊ शकते आपल्या पंखाखाली सर्वांना. हालेलुया, हालेलुया. अनेकांना पाहतो अगदी अनेकांचं लक्ष आपल्या मुलांकडे पण व्यवस्थित नसते, पण कोंबडीचं लक्ष बरोबर आपल्या पिल्लांकडे असते. तिच्या पिल्लांना उचलण्यासाठी एखादा कावला जरी आला असेल, एखादी घार जरी आली असेल तर ती बरोबर धावून जाणार त्याच्यावर आणि आपल्या पिल्लांचं संरक्षण करणार. तिच्या पिल्लांना उचलायला जा बघा ती कशी करणार, धावत येणार चावण्यासाठी, टोचण्यासाठी. आपल्या पिल्लांची ती निगा राखते. म्हणून प्रभू येशूने उदाहरण वापरलं, जशी कोंबडी आपल्या पिल्लाला एकवट करते तसं तुम्हाला माझ्या पंखाखाली एकवट करण्याची माझी कितीदा इच्छा झाली, पण तुमची इच्छा नाही माझ्याकडे येण्याची. प्रभू तू माझी इच्छा आहे तुम्हाला वेगळी यायची, पण तुमची इच्छा नाही माझ्याकडे यायची. तुम्हीच माझ्याकडे वळत नाही. कोंबडीची पिल्ले येतात कोंबडीकडे, पण माझी मुलं माझ्याचकडे नाही. देव पिता, प्रभू येशू पिता म्हणतो. आज आपणच प्रभूकडे वळत नाही. हालेलुया, हालेलुया. कोंबडा पालू 22:60 कोंबडा आरवला ज्या पेत्राने प्रभूला नाकारलं. प्रभूने म्हटलं होतं आज मात्र कोंबडा आरवण्यापूर्वी आज रात्रीच तुम्हाला 3 वेळा नाकारशील. पेत्राने काय म्हटलं होतं प्रभूला की मात्र आपल्याबरोबर मला तुरुंगात जावं लागलं तरी मी तुम्हाला नाकारणार नाही, मरावंच लागलं तरी नाकारणार नाही. आणि इकडे सकाळ होत नाही त्या रात्रीतच त्याने 3 वेळा प्रभूला नाकारलं आणि कोंबडा आरवला. प्रभूने म्हटल्याप्रमाणे आता कोंबडा आरवण्याचं चिन्ह काय बा? पूर्वीच्या वेळी काय होतं? घड्याळ नव्हतं. पूर्वी घड्याळ नव्हतं, मग लोक कसे उठायचे? कोंबड्याने आवाज दिला की लोक उठायचे, हा सकाळ झाली आणि आपल्या कामाधंद्याला लागायचे. कोंबडा बरोबर मात्र सकाळी त्यांना उठवायचा. आता आपल्याला उठण्यासाठी काय लागते? घड्याळ, मोबाईल ना. घड्याला बेल लावून ठेवणार, मोबाईलला कितीतरी बेल लावून ठेवणार आणि मोबाईल वाजतो वाजतो बेल पडते तरी उठत नाही. उठून कंटाळा येतो. पहिला कोंबड्याने एक आवाज दिला, लोक उठायचे आणि बरोबर त्याला काय यायचं इतके वाजल्यात म्हणून कोंबड्यावर त्याला घड्याळ समजायचं. आता घड्याळ असून घड्याळ समजत नाही अशी परिस्थिती झाली माणसाची. म्हणजे विचार करा, देवाने कोंबड्यामध्ये कसं ज्ञान भरले माणसाला सकाळी उठवायला. कोंबडा बरोबर मात्र ओरडायचा आणि मनुष्य उठायचा. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू तू यांच्यापासून काहीतरी शिका की बरोबर सकाळी लवकर उठतील, घड्याळ आणि मोबाईलची पण गरज लागणार नाही. पुढे वचन काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र उत्पत्ती 8 अध्यायामध्ये 6 ते 13 वचनापर्यंत त्या ठिकाणी मात्र परमेश्वर पित्याने नोहाच्या वेळी जलप्रलय केला आणि जलप्रलयमध्ये 150 दिवस पाणी व्यापून राहिलं आणि मग मात्र पाणी ओसरायला लागलं. त्याच्यानंतर पाणी ओसरायला लागल्यानंतर नोहा नावाचे कुटुंब किंवा मात्र प्राणी पक्षी जे काही तारवामध्ये होतं, हे सर्व तारवामध्ये होते. त्या नोहाने खिडकी उघडली आणि पाणी किती सुकलंय, काय केलंय हे पाहण्यासाठी त्याने कावला सोडला. तेव्हा तो कावला पाणी सुकेपर्यंत इकडे तिकडे फिरत राहिला, भटकत राहिला, पण नोहाकडे काही परत आला नाही. गुरुढोरं मेले
आणि मग कबुतराला सोडले, तेव्हा कबूतर मात्र निघून गेले. तेव्हा नोहाला कळलं की आता जमीन खडखडीत झालेली आहे, पूर्ण सुकायला लागलेली. आता या ठिकाणी बघा, हे कबूतर जे आहे हे नोहाला मात्र बाहेरच्या गोष्टी सांगत आहे. त्यावेळी जमीन सुकली की नाही हे पाहण्यासाठी नोहाने मात्र कबुतराला पाठवलं आणि कबुतराने नोहाला या गोष्टी कळवल्या. आता कबुतराला तर बोलता येत नाही, पण कबुतराने असे चिन्ह करून नोहाला दाखवली की ज्याद्वारे नोहाला कळालं की बाहेरची स्थिती काय आहे ती. हालेलुया, हालेलुया. अनेक वेळा आपल्याला बोलून सुद्धा सांगता येत नाही, पण कबुतराने अगदी आपल्या शरीराच्या अवयवाद्वारे, आपल्या कृतीद्वारे नोहाला पटवून दिलं बाहेर काय परिस्थिती आहे. आणि नोहाला या गोष्टी कळल्या. कबूतर एक हुशार पक्षी आहे आणि मात्र कबूतर इतकं हुशार आहे, पूर्वीच्या वेळी बघा अगदी चिठ्ठ्या वगैरे पत्र वगैरे पोहोचवण्यासाठी कबुतराचा उपयोग केला जात होता. कबूतर पत्र पोहोचवण्याचं काम करायचे. एवढंच नाही, आपली जी इंग्लिश अक्षर जे आहेत, इंग्लिश मधली 26 अक्षर, ही 26 अक्षर बरोबर कबूतर ओळखू शकते. बरोबर ABCD जे इंग्लिश अक्षर आहे बरोबर कबूतर ओळखू शकते जर कबुतराला शिकवलं तर. इतकं हुशार आहे कबूतर. आणि मला वचन काय सांगते बघा की मत्ते 10 अध्यायामध्ये तुम्ही कबुतरासारखे निरुपयोगी बना, त्याच्यामध्ये कडवटपणा मिळत नाही. काय सांगते वचन? 10:16 मत्ते 10:16. पण लांडग्यामध्ये मेंढराला पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो, म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. कबूतर एक निरुपद्रवी आहे, ज्याच्या पित्ताशयाने कडवटपणा मिळत नाही. जो माणसामध्ये, आपल्यामध्ये पित्ताशय की नाही, जे कडू करून टाकते माणसाला, जसं की मासलीमध्ये असते, अनेकामध्ये जे असते, पण कबुतरामध्ये मिळत नाही. ते निरुपयोगी द्रव्य आहे, ज्याच्यामध्ये कडवटपणा मिळत नाही कबुतरामध्ये. इतकं ते शांत पक्षी आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून जेव्हा पवित्र आत्मा, जेव्हा प्रभू येशूने प्रार्थना केली, प्रभूचा बप्तिस्मा झाला आणि जेव्हा पवित्र आत्मा उतरला, तर लूक 3:21-22 वचन सांगते, कबुतराप्रमाणे देवरूपाने प्रभू येशूवर हा पवित्र आत्मा उतरला. कारण कबूतर हे निरुपद्रवी पक्षी आहे म्हणून. आणि म्हणून त्या कबुतराच्या रूपात पवित्र आत्मा प्रभू येशूवर उतरला, कारण त्याच्यात कडवटपणा मिळत नाही. हालेलुया. सुरुवातीला नोहाला या कबुतराने चिन्ह दिले, ज्याद्वारे नोहाला अनेक गोष्टी कळल्या. म्हणजे किती हुशार आहे, किती चतुर आहे पहा कबूतर. आणि मला वाटतं असेल त्यासारखे निरुपद्रवी स्वच्छ अंतःकरणाचे तुम्ही बना, मन शुद्ध ठेवणारी व्यक्ती तुम्ही बना. या कबुतरापासून सुद्धा तुम्ही शिकवून घ्या. सापासारखी चतुर, साप किती हुशार असतो बघा. साप दंश करतो, माणसाला चावतो, त्याच्याने मनुष्य मरतो. पण बायबल सांगते चतुर बना. तो किती चतुर असतो, तो किती हुशार असतो. तसं चतुर बना, तुम्ही हुशार बना, बुद्धिमान बना म्हणून वचन सांगते. आपण प्रभूच्या नियमात आणि वचनात चालणार तर प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार आणि त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान शिकायला मात्र मिळणार. आता नोहाच्या वेळी कावला परत आला नाही, पण पुढे आपण काय पाहतो पहा, 1 राजे 17:1-7 वचन. जेव्हा एलियाने भविष्यवाणी केली आणि दुष्काळ पडला, 3-3.5 वर्षापर्यंत दुष्काळ पडला होता, तेव्हा परमेश्वर पित्याने एलियाला म्हटलं की मात्र या करंत या ठिकाणी जा, तिथे ओहल आहे, तिकडे जा, तिथे राहा, ते ओलीचं तुला पाणी मिळेल आणि तो तिकडे राहील. परंतु आता खाण्यापिण्याची सोय करायची होती. तेव्हा देव पित्याने काय म्हटलं एलियाला, मी कावल्याला आज्ञा केले, कावले तुला सकाळ आणि संध्याकाळ भाकर आणि मांस पुरवितील. आता बघा दुष्काळाची वेळ आहे, दुष्काळ पडलेला आहे, ओलीतलं पाणी प्यायला मिळत आहे, पण आता मांस पाहिजे की नाही भाकर खायला पोटभर. तेव्हा देव पिता काय म्हणतो, मी कावल्यांना आज्ञा केली, कावले तुला आणून देतील भाकर आणि मांस. कावला इतका लालची पक्षी असतो की मात्र त्याला मांसाचा तुकडा मिळाला तर तो स्वतः काळ आपल्या बरोबरच्या कावल्याला पण देणार नाही. आणि त्याच्या जोडीच्या कावल्याला कळलं की याच्याकडे मांसाचा तुकडा आहे, तर दुसरी कावली त्याचा पाठलाग करणार त्याच्याकडून घ्यायला, हिरावून घ्यायला. इतकी ती लालच असतात. पण इकडे ते पिता म्हणतो की कावले आणून देणार तुला, आणि कावल्याने त्याला भाकर आणि मांस आणून दिले. बघा मासले सुकत लावा, कावले आणून देतात की कावले घेऊन जातात? बघा घेऊन जातात, आणून देत नाही.
कावल्याने परमेश्वराची आज्ञा पाळली. कोणी मनुष्य कावलेला अन्न पाणी द्यायला गेला नाही, पण कावले मात्र आणून देत आहेत. एलियाला माणसाने अन्न नाही दिलं, पण कावल्याने मात्र दिलं. आणि ओलाटली तेव्हा देवाने सर्पात ती विधवेला आज्ञा केली आणि तिच्याद्वारे मुठभर पीठ कुपीत थोडंसं तेल होतं. प्रभूने ते आशीर्वादित केलं आणि त्याद्वारे प्रजनवृष्टी होईपर्यंत त्यांचं त्याच्यावर पोषण झालं. हालेलुया, हालेलुया. कावले पण देवाची आज्ञा पाळतात. प्राणी, पक्षी, जीव जंतू त्या सर्वांमध्ये देवाने ज्ञान भरलेले आणि ते सर्व देवाची आज्ञा पाळतात, देवाची स्तुती करतात. पण मनुष्यच मात्र कमी पडलेले. पुढे वचन काय सांगते पहा, इर्मिया 8:7. आकाशातली कर्कोची आपला नेमलेला समय जाणते, होला, निलवी व सारस आपल्या येण्याच्या वेळाचे स्मरण ठेवितात. बायबल सांगते आकाशाची कर्कोची नेमलेला समय जाणते. सकाळी पक्षी उडान करतात अन्नासाठी आणि संध्याकाळी बरोबर वेळेवर आपल्या घरट्यात येतात. माणसं येतात का वेळेवर? आताची पिढी पहा, तरुण पिढी किंवा घरातली माणसं संध्याकाळ झाली, अंधार पडले तरी घरात येण्याचा काही पत्ता नसतो. आई वडील आहेत, मुलांना इकडे तिकडे शोधतात, अद्याप मुलं आली नाही, मुलं तिथे खेळायला गुंतलेले आहेत. बरोबर वेळेवर येणार नाही. बरोबर आता घड्याळ आहे, मोबाईल आहे, तरी त्याला टाइम वेळ कळत नाही. पण बायबल सांगते आकाशातली पक्षी बरोबर वेळेवर आपल्या घरट्यात येतात. वेळ चुकत नाही, त्यांच्याकडे घड्याळ नाही, मोबाईल नाही, पण बरोबर वेळेवर त्याच वेळेला आपल्या घरट्यात येऊन बसणार. हालेलुया. संध्याकाळ होण्याच्या अगोदर, रात्र पडण्याच्या अगोदर पक्षी येऊन आपल्या घरट्यात बसतात. त्यांना समयाचं भान असते, पण माणसाला समयाचं भान मिळत नाही. मनुष्य समय ओळखत नाही, पण पक्षी ओळखतात. ते बरोबर वेळेवर येतात आणि वेळेवर आपल्या घरट्यात बसतात. माणसाला सर्व असून वेळ समजत नाही. हालेलुया. वचन सांगते उपदेशक 10-20. तू जे वचन सांगते तू आपल्या घरात, आपल्या झोपायच्या खोलीत राजाला कोणाला शिव्या शाप देऊ नको. तू जर आपल्या खोलीत, आपल्या घरात निंदा करीत बसणार, शिव्या देत बसणार, तर अंतरातले पक्षी तुझं शब्द ऐकणार आणि बाहेर जाऊन ती प्रगट करणार. काय सांगते वचन? पक्षी, आपण कोणाची निंदा करतो, कोणाच्या विरुद्ध बोलतो, हे पक्षी सुद्धा ऐकतात. कुत्रे, मांजरे जे काही आपल्या आजूबाजूला आहेत, सर्वांना कळते आपण कोणाची निंदा करतो, काय बोलतो ते. आणि मग हे जे पक्षी आहेत ना, हे प्राणी आहेत ना, हे देवाला सांगणार या व्यक्तीने एवढी निंदा केलेली आहे. सांगतात ना भिंतीला पण कान असतात, बोलतात की नाही लोक, पुरुष लोक बोलतात ना भिंतीला पण कान आहे. हे कान कुठे आहेत माहिती का? त्या पक्ष्यांना, प्राण्यांना, जीवजंतूंना ते ऐकतात आपण कोणाची निंदा करत. आपल्याला काहीच कळत नाही, समजत नाही. ते प्राणी पण ऐकतात, ते पक्षी पण ऐकतात आणि ते जाऊन आपले शब्द प्रगट करणार आपण कोणाची निंदा केलेली आहे. हालेलुया. एक दिवस काही वर्षापूर्वी आमची मार्या तिथे अंकलकडे राहते. तर मात्र बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणजे आसपास 7-8-9 वर्ष अगोदरची गोष्ट, जेव्हा गुरुवारची प्रार्थना होती, संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही असंच म्हटलं की मार्या अद्याप आली का नाही. आणि तिकडे कुत्री होती. मार्या अद्याप आली, एवढंच आम्ही बोलले, आमच्या पण त्याने मनीने. इतक्या ती कुत्री त्या ठिकाणी मार्याला आणायला तिकडे गेले आणि मार्या कुत्रे आले म्हणजे ओरडू लागले कुत्रे, म्हणून मार्या बाहेर उतरली घरातून. तेव्हा इतक्या त्या कुत्र्याने तिच्या कपड्याला पकडलं आणि ओढीत तिला इथे घरात आणलं. तोपर्यंत सोडलं नाही कुत्र्याने आणि इकडे घरात आणलं आणि मग सोडलं. म्हटलं आताच म्हणत होते की मार्या आली नाही, त्या कुत्र्याने बरोबर ऐकलं आणि तिला घेऊन ती कुत्री इकडे आली. हालेलुया. म्हणजे बघा त्या कुत्र्यांना पण कळलं, त्यांना समज आम्ही आमच्यात बोलतात, पण त्या कुत्र्याने बरोबर शब्द ऐकला आणि ती कुत्री गेली मार्याला आणायला इकडे आणि ती बरोबर प्रार्थनेला वेळेवर आली. हालेलुया. म्हणून वचन सांगते आकाशातली पक्षी पण ऐकतात. आपण काय बोलतो, कोणाची निंदा करतो, कोणाच्या विरुद्ध बोलतो, ते ऐकतात आणि तेच आपले शब्द प्रगट करणार. आपण काय बोलल्यात इतकी हुशार आहे. हालेलुया. हालेलुया. जसं तसं ना, आपण कमी जास्त मीठ मसाला लावून, पण प्राणी पक्षी तसं नाही, ते बरोबर जेवढा बोलले तेवढा ते सांगणार. इतके हुशार असतात, इतके मात्र ते चतुर असतात आणि परमेश्वर पित्याचे नियम आणि परमेश्वर पित्याच्या आज्ञा मात्र ते पाळत असतात. परमेश्वर पित्याच्या वचनाप्रमाणे ते चालत असतात. सूत्रसंहितामध्ये 84 अध्याय पुढे वचन काय सांगते
हे सेनाधीश परमेश्वरा, माझा राजा, माझा देवा, तुझ्या वेदांजवळ चिमणीला घरटी कराव्यास आणि निलवीला आपल्या पिल्लासाठी पोरटे बांधाव्यास तल मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. काय म्हणतो पुत्र की देवपित्याच्या मंदिरामध्ये चिमणीला, निलवीला घरटे बनवण्यासाठी जागा मिळाली, पण माणसालाच वेदीवर जागा नाही, कारण मनुष्य नियम मोडतो, मनुष्य आज्ञा मोडतो. सर्वजण वेदीवर चढू शकत नाही. प्रभूचे कार्य करते ते चढू शकतात, बाकी नाही चढू शकत. म्हणजे देवाची सेवा करता येईल ते चढणं, पण चिमणीला मिळाली जागा, निलवीला मिळाली जागा घरटी पण बांधायला. म्हणून तुझ्या घरात राहणाऱ्याची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. म्हणजे देवाच्या मंदिरात राहणारे देवाची स्तुती करतात, अर्थात निलवी किंवा चिमणी देवाची स्तुती करते, देवाचे गौरव मात्र प्रकट करते, परमेश्वराला मात्र धन्यवाद देते. हे मात्र पक्षी सुद्धा, पक्षी देवाचे गौरव करते, पक्षी देवाला धन्यवाद देते. म्हणून बायबल सांगते शिका त्यांच्याकडून थोडंसं ज्ञान, म्हणजे तुम्ही ज्ञानी बनतील. कारण तुम्हाला मी एवढं ज्ञान दिलं, बुद्धी दिली, तुम्ही त्याचा योग्य वापरच करत नाही. माता यांच्यापासून शिका की प्राणी, पक्षी, जीव जंतू परमेश्वराची कशी स्तुती करतात, परमेश्वर पित्याचे नियम, आज्ञा, विधी कसे पाळतात ते. मग आपण पण परमेश्वर पित्याचे नियम आणि आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभूच्या संकल्पाप्रमाणे, प्रभूच्या योजनेप्रमाणे आपण चालले पाहिजे, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणं, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणं, प्रभू आपली बंधनं तोडणं. या बाबतीत बऱ्याच गोष्टी आहेत की प्राणी, पक्षी सुद्धा प्रभूच्या आज्ञा पाळतात, प्रभूचे नियम पाळतात. आज आपण देवाचे नियम पाळायला शिकले पाहिजे. कारण वचन सांगते, जो आपल्याला आकाशातल्या पक्षापेक्षा आणि पृथ्वीवरल्या पशुपेक्षा अधिक शिकवतो, अधिक ज्ञान देतो, तो परमेश्वर आहे. ज्याने जास्त ज्ञान आपल्याला दिलेले, जास्त बुद्धी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. सोलोमोनाने बघा 1 राजे 4:29-34 त्यांनी प्राणी, पक्षी, जीव जंतू, समुद्रातले मासे, झाडे सर्वांवर त्यांनी विवेचन केले, परीक्षण केले, सर्वांवर त्याने विचार केला, चिंतन केलं सर्वांवर, आणि सर्वांकडून त्याने ज्ञान शोधलं, बुद्धी त्याला समजली, समजपणा त्यांच्याकडून त्याला कळायला समोर आला की देवाने प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक पक्षामध्ये, प्रत्येक जीवजंतूमध्ये काय काय ज्ञान ठेवलेले याचं विवेचन केलं सोलोमन राजाने, परीक्षण केलं सोलोमन राजाने, आणि त्याला समजलं की देवाने नुसतेच बनवले नाही, याच्यामध्ये ज्ञान ठेवले. आणि सोलोमोनाने सर्व ज्ञान घेतलं आणि म्हणून सर्वात ज्ञानी आणि सर्वात बुद्धिमान तो राजा बनला गेला. सर्वात हुशार तो ज्ञानी राजा बनला गेला. देवाने सर्व ज्ञानी राजा त्याला बनवलं. म्हणून आज आपल्याला जर आणखी बुद्धिमान, आणखी ज्ञानी बनायचंय, तर देवाने जी निर्मिती बनवले यावर थोडासा विचार करा की देवाने कसे दुनिया बनवले, प्रत्येक गोष्टी कशी देवाने बनवलेले, आणि देवाने तर मला या पृथ्वी श्रेष्ठ बनवलेले. मी देवाच्या आज्ञा पाळेन, देवाचे नियम पाळेन, देवाची सेवा करेन, तर मी सर्वाहून अधिक बुद्धिमान बनेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.